गाइज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. सो आज आहे आणि हॅपी व्हॅलेंटाईन डे सर्व कपलला. तर आज आहे सॅटर्डे आणि 14 तारीख आहे, 14 फेब्रुवारी आहे आणि हॅपी व्हॅलेंटाईन डे. शिवण्याचं तोंड वक्र झालं. मला म्हणत होती मला जायचं नाही स्कूलला, अजिबात जायचं नाही, रडत होती. तिला जबरदस्ती उठवलं कारण की मग उद्या सुट्टी आहे. नाही, परवा तर नाही आहे, उद्या महाशिवरात्री राहील आणि आज आहे व्हॅलेंटाईन डे. तर शिवण्यासाठी मी टिफिन केलेलं आहे. तिला मटकीची भाजी चपाती आणि नाश्त्याला तिला डोसा करून दिलेला आहे. तिथे आता डोसा खायला दिला आम्ही. बघू जमलं तर ते जातील, नाही तर मी जाईल. तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू करत राहा कसं कसं होतं आणि आमचं व्हॅलेंटाईन डे कसं होतं काय माहिती नाही. मला ग्लिटर घे. हां, ग्लिटर. हां, ग्लिटर म्हणून घेत आहे, त्याच्यामुळे ती आता चालली. चल पटकन नाश्ता कर, जरा पटकन 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 जा. हॅपी व्हॅलेंटाईन डे. हॅपी व्हॅलेंटाईन डे डिअर. डिअर डिअर रुपाली बोला की. यांची तब्येत बरी नव्हती काल रात्री, सर्दी झालेली, त्यामुळं चेहरा असं दिसतोय. हां, केस कट करून आहे आज. नाही केस वाढवायचे मला. का जंगल बुक? जंगली रमी करायची. हां, काय जंगली जंगली रमी करायची आहे तुम्हाला? केस दाढी वाढायची. नका, चांगलं नाही वाटत. हां, मिशी चांगली आहे, पण ते हे नको वाढ. दाढीवर मिशा वाढायचं. बघू. हे खालचं कापा. वाढेल काय नाही फोड वाढणार तुमचं मध्येच कुठेतरी गॅप पडतं दाढीचा. सो आज आमचा दिवस उगलेला आहे. त्या आता दिवसभराची सुरुवात तर तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर कंटिन्यू करत राहा आणि बघत राहा बघत राहा बघत राहा आजचा दिवस कसा सेलिब्रेट होतो. आता हे याच व्यक्तीच्या हातात आहे. बघू. चला आता आधी शिवानाला सोडून देतो. बाईब करते नाश्ता, तिच्या वेण्या घालून देते. वेणेने पोनी. पोनीने बनणार. वेण्या मोठे केस आहे तुझे, वेण्यात शोभतात. तू बघ ते चॉकलेट बघा आहे का, केकची ऑर्डर होती, ते चॉकलेट बघ कसं ती खाते. सो चला बघत. तर गाईस आता आहे ना, मम्मी पप्पाला सरप्राईज देणार आहे. सरप्राईज व्हॅलेंटाईन सरप्राईज. तर तुम्ही बघत जा. आता आम्ही सरप्राईजची प्लॅनिंग करतोय. तर तुम्ही सगळे लोक प्लॅनिंग. मी काय म्हणते, पप्पाला नाही का असं सांग की फक्त फोटो. भांडणं झाले सांगू नको. हे म्हणते भांडणं झाले असे सांग म्हणते पप्पाला की. आणि मी एकदम गपचूप रेडी होऊन एकदम पळून आले किचनच्या दाराने. नाही मम्मी पप्पा. अगं पप्पा रेडी नाही आहेत ना. पप्पाचं अवतार बघते नाही, त्यांना एक तर सर्दी झालेली ते आज शर्ट घातला. हा ना. पप्पा थोडं पावडर भेटवला म्हणा, व्हॅलेंटाईन डेचे फोटो काढताय थोडंसं या म्हणा. अरे यार काय लगेच कळून जाईल. अरे त्यांना थोडी माहिती, त्यांना गिफ्ट थोडी माहिती आहे ना. मी फक्त फोटो काढायसाठी म्हणा काकून त्यांनी आवडले पप्पा ते तयार फोटो काढायसाठी बोलत आहे. हा, फक्त फोटो काढायसाठी ना. कसं त्यांना अपेक्षितच नाही ना ही गोष्ट की मी त्यांना काही देते, त्यांना माहितीच नाहीये. तर त्याच्यामुळे थोडंसं बघ. तुम्हाला गरम नाही ते? हो ना. हां. सो हॅलो फ्रेंड, तुम्ही झाली आहे रेडी. तर व्लॉग करायचं सकाळी सुरुवात केली होती, पण यांची तब्येत थोडीशी बरी नव्हती, तर त्यामुळे मी नंतर काही शूट वगैरे केलं नाही. पण आहे थोडंसं एक्साइटमेंट आता, कारण की मी पहिल्यांदा यांच्यासाठी काहीतरी करते, काहीतरी छोटंसं गिफ्ट त्यांच्यासाठी देते त्यांना. आणि त्यांना अजिबातही कल्पना नाही, अजिबातही नाही. थोडासुद्धा विचार करणार नाही अरे रुपाली काहीतरी मला देईल, म्हणजे नाही का मी कधी आजपर्यंत काही दिलेलं नाही आहे. पण चला एक सुरुवात आहे. हां, डान्स करू का? एवढी प्रचंड भूक लागून जायले ना भावना ना. हा उपवास आहे, भाऊंचा आज उपवास आहे. हा लवकर साबुदाणे दिले ते. हे गबस, हे वीज काय चाललं काय माहिती. धुरंधरचं सॉन्ग ती म्हणते, मग काकू तू मम्मी धुरंधरचं सॉन्ग करा. अरे पण कपडे पण तसंच घातले ना गाईस, तुम्ही बघू शकता ना. न्यू हेअर कटिंग. हा, न्यू हेअर डोरा द एक्सप्लोरर. माहिती. बघ ना दादा रेडी होत आहे का बघ बरं जाऊन. पप्पानी पॅन्ट घालेला आहे खाली. हा ना, खाली घालेले का. तर असं सेलिब्रेट असं काही कल्पना नव्हती की सेलिब्रेट करणार, पण ते म्हणतो ना सडनली अचानक सगळं काही प्लॅन.
त्यांच्यासाठी काहीतरी करेल, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ना खरंच हे सरप्राईज आहे. ते आता श्रेयाने त्यांना रेडी केलेलं आहे. हे आमचा डोरा मध्ये मध्ये येतोय, तर बघू कसं द्यायचं सरप्राईज. मला काहीच कल्पना नाही यार. मुलीचं आता थोडंफार मदत करतील, असं कधी काही केलेलं नाही ना, म्हणजे मला जमत नाही त्या गोष्टी. म्हणजे आता बघूयात. आणि यांना पण नाही जमत माहिती की हे डायरेक्ट आता ड्रेस मला आवडला म्हणून त्यांनी मला लगेच घेऊन दिला, आणि त्यांनासुद्धा म्हणजे असं जमत नाही. बघूयात. मला एक्साइटमेंट पण होते त्यांचं रिएक्शन काय राहील म्हणजे नाही का. आणि ते ना रिअली सांगू का, ते परफ्यूम वगैरे कधीच यूज करत नाही स्वतःसाठी, काहीच घेत नाही. तर एक आहे छोटंसं, बघूयात. हा ना, झाल्या का रेडी झाल्या? तुम्ही फोटो काढत असणार, हां व्हिडिओ काढून फोटो काढत असाल ना, हां हां दादा मागून तुम्हाला गिफ्ट आणून देईल. ओके. आणि मग तुम्ही सरप्राईज का डोळे बंद वगैरे करायचे तसं नको ना काही, ब्लॅक जरा वेगळंच होऊन जाईल. ताई बघ मग साक्षीच्या मागे एवढे दिसले हे बघा, मी मम्मीची किती हाईटची झाली. आले का? आले आले दादा आले. आले पुढे आले का? चला बस. चला पटकन, चला पटकन. हो मम्मी कशी दिसते? काय काकू कशी दिसते? बोला ना, बोललो की हे बोल ना. करून आले. चला फोटो काढून घ्या. आपण इकडे बसूनच करू शकतो. तिथं ध्यान असतं तुझं. काय 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 आलं? काय आलं? तेरा ध्यान किधर है? दोघं चला फोटो काढा पटकन. फुल ग त्यात आपण काय गुलाबाचं फुलं ना खाली खाली ग्लास मध्ये काय गुलाबाचं फुल, आम्हीच आहेत गुलाब. रोज डे गेला बाप्पा, व्हॅलेंटाईन. तरी पण गुलाब आहे ना. तुम्हाला हॅपी व्हॅलेंटाईन डे. शुभेच्छा. नको लिपस्टिक लागायची. त्यानुसार बसू त्याने साक्षी चला एक फोटो काढून घ्या. खाली couple गुलाब couple. ठेवलेला ग्लास मध्ये टीव्ही जवळ बरं मी आणते थांब. काकू जेव्हा पप्पा मम्मीला हे देत होते तेव्हा एक मिनिट बंद कर का बरं? राहू दे ना काय. बर्थडे दिवशी आणला होता त्या दिवशी. त्या दिवशी साक्षी आजारी पडली होती, सेलिब्रेट झालं मग नंतर केलं होतं. काका काकूंनी एकमेकाला गिफ्ट दिलेले आहे. व्हॅलेंटाईनच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी व्हॅलेंटाईन डे. खोलून बघा. मी अनबॉक्सिंग करून मी छान. 2 मिनिटे. माहिती नाही लिपस्टिक असं खूप असं हॅपी व्हॅलेंटाईन डे झालं फायनली. आपण काही नाही सरप्राईज सगळी वाट लावून टाकली. मला म्हणे माहिती मला परफ्यूम आहे. काय करत होती का बोलायची. बायकोच्या मनातलं नवरा जाणतो ना, तेव्हा समजून घ्यायचं बायकोचं प्रेम, बायकोवर प्रेम येतं बाई नवऱ्याचं. आई बाबा सेंट कसं ओळखलं मी बरोबर. माझं पण आहे ना. त्या बॉटल टाकून. तर अशा प्रकारे आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलेलं आहे. आणि मुलींच्या मदतीने झालंय ते सगळं. त्यांनी बरीचशी हेल्प केली पॅकिंग वगैरे करायला. डायरेक्ट पनीर काढणे बटर. आणि हे बाई ते गाणं तर लय भारी बोलली बाबा. तेरा ध्यान किधर हे तेरा हिरो इधर. म्हणजे पॉइंटला गाणं भारी बोलली ती. ते डायलॉग पण भारी मारला. आम्ही मोठं झाल्यावर ते आमचा नवरा पण आम्हाला असंच गिफ्ट दिलं. हो अशी बोलली. बोलली ना ती, लक्ष नव्हतं. ए नको कापूस. आम्ही मोठं झाल्यानंतर आमचा नवरा पण आम्हाला असंच करल म्हणे. त्यामुळे पार्टी सक्सेसफुल झाली. हा पण अगं हो ना, का तोंडात घालती का माझ्या पार्टी. आणि ती शिजर बघ तनू. याच्यात होता. ते फोटो घ्या ना श्रेया पप्पाचा माझं. माहिती नाही कॅमेरा फिरवला फोटो. तर आज कालपासून त्यांना त्रास होतोय. पहिलंच त्याच्यामध्ये दोघे मस्त लाल परी. मॅच झालं होते आमचे ते. कालपासून ते काय गोष्ट म्हणते ना. ते दिलते
नमस्कार राहुल. काय झालं? ये ना असे पुढे एवढी ढेरी नका दाखवू. काय गोबरे रो काय. आम्ही बाकीचे डे बनवतो ना ते हे डे सगळं तुम्ही डे तुम्ही छोटे डे मोठे- चॉकलेट डे छोटे मोठे- व्हॅलेंटाईन डे हे बायकांचे डे असतात. तुम्ही द्यायचे आम्हाला आमच्याकडून अपेक्षा नाही करायची. बरोबर. हा मग. आम्ही कुठं अपेक्षा केली. आम्ही आम्ही कुठं फक्त म्हणलं की साथ द्या. हा, साथ द्या. बसून साथ द्या. दिलं ना साथ. हा, मग तेच सेलिब्रेट करा हलकं फुलकं. आम्ही काही डिमांड नाही केलं जास्त काही त्यासाठी. गेम खेळा तुम्ही खाली जाऊन. काय आपण आपल्या पार्टनरला किती ओळखतो. ओके एकदम तुमचं आणि एक दुसऱ्याचं. ओके. तर मग इथे नाव लिहा. ते तुमची फेवरेट हॉबी आहे. ब्लँकेट मागवलं का? ब्लिंकिट मग आता चालू घाई गडबडीत सगळं फुल पण फुल सुद्धा. मग आता चालू तेच भर पडत. वगैरे भेटतो का? हा? 200 रुपये हा घ्या भेटला का? चांगलं पडलं का? चांगलं भारी आला फोटो. गाडीत बसून काढ. म्हणजे पडतो डिस्काउंट आता. हे हॅलो फ्रेंड्स, तर असं फायनली आमचं छोटंसं सेलिब्रेशन झालं आहे. व्लॉग थोडासा कसा सकाळपासून जास्त काही शूट पण नव्हता केला. यांची तब्येत बरी नसल्यामुळं सर्दीमुळे त्यांना थोडीशी कणकणी आलेली आहे. आणि उद्या आहे महाशिवरात्री. सो मी जेवण वगैरे आमची थोडीशी झाली. मी स्वयंपाक केलेला नव्हता, त्याच्यामुळं नूडल्स वगैरे थोडंसं लॉलीपॉप असंच आणलं होतं. आणि उद्या शिवरात्री, त्यामुळे थोडंसं रात्रीचं वाजलेले आहे जवळपास 11 वाजलेले आहेत. आणि आता मी करत आहे गॅस क्लिनिंग, कारण की सकाळी उपवास आहे. तर सगळंच रात्री सर्व क्लीन करून घेते. इथे मी थोडंसं साबुदाणे भिजत घालून दिलेले आहेत. दही फ्रीजमध्ये लावण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. उद्या उपवासाची तयारी. तर ब्लॉग कंटिन्यू करत राहा, पुढे जाऊ नका. उद्या महाशिवरात्रीचं बघूयात. माझी तर आहे इच्छा, मी व्हाईट साडी वेअर करणार आहे. तर यांना बघल जमलं तर झालं शक्यतो तुमच्यापर्यंत येईलच सगळ्या गोष्टी. तर तुम्ही कुठे जाऊ नका. आणि पुन्हा एकदा तुम्हाला हॅपी व्हॅलेंटाईन डे सर्व कपल्सला, आणि ॲडव्हान्समध्ये हॅपी महाशिवरात्री. तर चला बघत राहा. आता मी क्लीन करून झोपते. बाय, गुड नाईट. नमस्कार सर्वांना आणि महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. तर आज ना पहाटे लवकर उठलेले आहे, बऱ्याच वेळचे उठलेले, पण ना पाणी आलेलं आहे. तर मोटर वगैरे चालू करून दिलेली आहे. आणि अंगण वगैरे छान झाडून घेतलं, पाणी सडा मारून घेतला. आणि आता इथं हॉल जो आहे ना तो क्लीन करून घेते. आणि देवपूजा करायची आहे मला. देव छान धुवून काढते मस्तपैकी. आणि त्यानंतर मी ना स्वामी समर्थांची मूर्ती आणलेली आहे, मी तुम्हाला दाखवते. मला अभिषेक पण करायचा आहे. मी आधी इथलं आवरून घेते, पोछा वगैरे इथं मारून घेते. हॉलमध्ये झाडू आहे माझ्या हातामध्ये. तुम्ही बघत राहा आजचा ब्लॉग कसा होतो कसा नाही. तर शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की कसं होतं कधी कधी ना एकदम सडनली अचानक वेगळंच काहीतरी घडतं. तर बघूयात. तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करत राहा. आणि महाशिवरात्रीचं तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. मंदिरात जायचं आहे, कारण की मंदिरात खूप गर्दी होऊन जाते नंतर. तर मी यांना म्हटलं होतं थोडंसं लवकर सुटा. तरी उठले मी बऱ्याच वेळची, मला असं वाटतं मी 6:30 वाजता उठलेलेच होते, पण अजून थोडंसं लवकर उठायचं होतं. पण आज संडे असल्यामुळे मुली पण झोपल्या आणि मला पण थोडीशी झोप लागून गेली. पण हरकत नाही, बघू थोडं जमलं तर, कारण की नंतर गर्दी होईल. कारण की गर्दी झाली ना मग आपलं काही व्हिडिओ काढता येत नाही, काय नाही. आणि आपण कसं प्रोफेशनल नाही आहे की आधी सगळं व्हिडिओ वगैरे काढून आणि मग आजच्या दिवशी टाकायची. तसं काही नाही माझं आहे, त्या दिवशीच मी सगळं काही करत असते. पण जमलं तर काढेल, नाही तर मग जाऊ द्या, विषय संपला, मग काय नाही. तर चला आता इथलं आवरून घेते. तर फायनली पोचा मारून झालेला आहे. आणि टाकी पण आमचं पाणी जे आहे ना ते भरलं गेलेलं आहे. आज 1 दिवसाआड जसं पाणी येतं आणि पाणी चढवलं गेलं आहे वरती. पाणी पण गेलं आणि सगळीकडे अशी शांतता झाली. सगळ्यांच्या मोटर्स वगैरे चालतात ना, आणि इतका शोर असतो सकाळी सकाळी. आता एकदम सगळीकडं पाणी गेल्यानंतर शांत वाटायला लागलं. तर मी साडी नाही वेअर केली, तुम्ही म्हणशील साडी, कारण की कसं आहे अजून थोडंसं आवरून घेते घरातलं आणि मंदिरात जायच्या वेळेस मग साडी वगैरे घालेल थोड्या वेळाने. कारण की मग व्हाईट साडी ना, तर थोडीसं आता देवपूजा वगैरे आधी करून घेते, मग स्वतःला नंतर आवरते.
तर आता स्वामी समर्थांची मूर्ती ना मला खरंच खूप दिवसापासून घेऊशी वाटत होती, तर मग फायनली मी घेतलेली आहे, गुरुवारीच आणली. तर अभिषेक केला नाही, कसं वशट वगैरे घरात खाल्लं जातं मुलांचं वगैरे, त्यामुळे मग केला नव्हता अभिषेक. आता आज आहे ना, तर अभिषेक करणार आहे. आज चांगला पण दिवस आहे महाशिवरात्रीचा, तर अभिषेक करून घेईल आणि त्यानंतर पूजा वगैरे झाली का घरातली, मग बघूयात मंदिरात जाऊ. मंदिरात मला असं वाटतं आता ना बराच वेळ झालेला आहे, 8 कंप्लीट बरोबर 8 वाजलेले आहेत आणि गर्दी पण झाली असेल बहुतेक मंदिरात, कारण की सकाळी सगळे जण येतात भक्त लोक, तर खूप गर्दी होऊन जाते. आज मेन म्हणजे महाशिवरात्री आहे, तर बघूयात झालं शक्य तर. मी तर खूप प्लॅनिंग करते डोक्यामध्ये, पण सगळं काही होत नाही. जाऊ दे, काय करणार. खूप इच्छा असते मस्त असे फोटो काढायला. आता आज माझी खरंच रिअली तुम्हाला सांगते मी, माझी खरंच खूप इच्छा आहे की फोटो काढावा मस्त, कारण की व्हाईट साडी घालणार आहे साऊथसारखी, आणि यांच्याकडे पण लुंगी आहे साऊथची. तर माहिती नाही, असलं ना इच्छा तरच होईल, पण माझी इच्छा दबल्या गेली. मी खूप डोक्यामध्ये खूप प्लॅनिंग करते नाही का, असं करल तसं करल, पण भलतंच दुसरं काहीतरी होऊन जातं. बघूयात, झाली इच्छा पूर्ण तर फोटो निघतील, कारण यांना दुनियाभरचा कंटाळा आहे फोटो काढायचा. फोटो काय, व्हिडिओ काढायचा पण कंटाळा आहे, त्यामुळे मी जास्त फोर्स नाही करणार. असेल इच्छा तर फोटो काढतील, नाही तर जाऊ दे. आता बसले ते आंघोळ करून, ते पण मी पण आता देवपूजा करून घेते. पाववाले सुरू झालेले आहेत आमच्या इथं, तर तुम्ही बघत राहा, मुली झोपलेले आहे. चला. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही झाले आहे रेडी, पण आम्हाला ना आवरत बराच वेळ झालेला आहे. ताईंचं पण अजून आवरून झालेलं नाही आहे. सो श्रेया पण रेडी झालेली आहे, शिवच राहिलेली आहे फक्त फ्रेश व्हायची. तर आता आम्ही जाणार आहोत मंदिरात. थोडीशी केस सुकून घेते आणि त्यानंतर मग मंदिरात जाऊ. ताट तयार करून झालेलं आहे माझं. देवपूजा पण छान व्यवस्थित मस्त झाली. स्वामी समर्थांचा अभिषेक करून घेतला आणि तर देवघरामध्ये आपली पिंड असते ना, त्याचासुद्धा अभिषेक करून झालेला आहे आणि स्वामी समर्थांचा सुद्धा छान असं मस्त असं अभिषेक करून घेतलेला आहे. आणि चला मग आता आवरून तर झालेलं आहे, तर मी तुम्हाला दाखवते देवपूजा कशी केलेली आहे आणि स्वामी समर्थ आपले कसे दिसत आहेत तर तुम्हाला दाखवते. चला. तर इथं बघू शकताय अशा प्रकारे देवपूजा करून झालेले आहे आणि इथं स्वामी समर्थ महाराज आपले बघू शकताय किती सुंदर दिसत आहेत आणि त्यांच्या अंगावरचे जे कपडे, त्यांचा फेटा जो आहे ना अतिशय सुंदर आहे. मला वाटतं मी टॉर्च नाही लावलं आहे. हां, हे बघा टॉर्च लावलेला आहे. अतिशय सुंदर आहेत, अतिशय सुंदर. आणि छान अशी देवपूजा करून झालेली आहे. घरातली पिंड आहे आपली देवघरातली, त्याचीसुद्धा छान अशी अभिषेक करून पूजा करून घेतलेली आहे. आता इथं ताट तयार करून घेतलेलं आहे मी. काही राहिलेलं असेल तर थोडं पाणी वगैरे काही ते घेऊन घेईल आणि त्यानंतर मग ताई आणि मी आणि जमलं तर हे पण तुम्ही पण येणार मंदिरात. मग आम्ही मंदिरात जाऊ. शिव इथं करते नाश्ता. ओ मॅडम इकडं बघा, पारसं तोंड. बापरे, लयच खुन्नस नाही बघितलं यार. अजून एकदा दाखवतो तर जुल्फे दाखव ना, जुल्फे. कार्टून बघते, मॅगी खाते बाई. आणि त्यानंतर आता मी मी गेले की अशा प्रकारे आमची पूजा मस्त छान झाली. पहिल्यांदा आम्ही दोघं होतो आज पूजेला. दरवेळेस कसं यांचं ऑफिस असतं, आज योगायोगाने संडे पण आला आणि महाशिवरात्री आली आणि आम्ही दोघांनी मस्त छान पूजा केली. मला बरं वाटलं.
तर काय माहिती व्हिडिओ कसा आला माहिती नाही मला, पण चांगला आला तर येईलच तुमच्यापर्यंत. तर आता घरी जातो, कारण मी सकाळपासून चहा पण घेतलेला नाही आहे, थोडासा वेळ झाला. पण बरं झालं, गर्दी वगैरे नव्हती भेटली आम्हाला जास्त. पूजा वगैरे छान झाली, मस्त झाली, बसून निवांत. आणि प्रसाद घेतला. आता प्रसाद घरी गेल्यावर खातो. साबुदाण्याची खिचडी आहे मस्तपैकी. आणि बघत राहा ब्लॉग. त्याच्यानंतरचा दिवस आज कसा जातो मी काही सांगू शकत नाही. चला, काही जाऊ दे. प्रोग्राम कॅन्सल. ती गेली बाहेर बघा आता. अरे रिएक्शन तर चांगलं ते चेहऱ्याचं. आवाज बंद कर. घरात आपण एवढी खिचडी साबुदाण्याचीच बनवतो, पण ना जी चव आहे ना, जी प्रसादाला आपण घेतो ना साबुदाण्याची खिचडी, त्याची चवच खरंच एकदम अप्रतिम असते. ती मान्य आहे थोडीशी कच्ची असते, कारण की एवढ्या सगळ्यांना महाप्रसाद असतो तो, सगळ्यांना जे भक्त लोक येतात त्यांच्यासाठी दिल्या जाते, आणि ती एवढी प्रमाणात जास्त प्रमाणात बनवल्या जाते. पण ना तिला चवच एक वेगळी असते. पण काही म्हणा. आणि आम्ही तर ते बघा ना, अजिबात उत्सुकता नाही ना. आम्ही तर पळायचं माहिती का, असं महाशिवरात्री असले ना आम्ही हेच खायचो. आणि यांना इंटरेस्टच नाही खरंच आजकालच्या पोरांना. आपल्यासारखं काय अशी सांगणार आहे ते. तर आता आम्ही हे खाते. मी आज चहा पण नाही घेतलेला, यांना करून दिला होता. आणि हे आता थोडंसं साबुदाण्याची खिचडी खाऊन घेते प्रसादाची. जर वाटली भूक तर खाईल. आता कपडे मशीनला लावून देते, आणि त्याच्यानंतर संध्याकाळचं काय माहिती नाही आहे. हो काय आजचं काय प्रोग्राम? शिवरात्री मॅच आहे इंडिया पाकिस्तान. असं काय करतात? सकाळी काय बोलला हे मला? अरे तुम्ही काय बोलले ते? मग आता निघा चला. पुढं काम आहे काय? पुढं कसं स्वयंपाक करायचं? स्वयंपाक तर नाही आज. मग निघा ना. जायचं. चालायचं का? शिवण्याच्या दातात अडकली बी, आणि तिचा दात तुम्हाला दिसा ना का इकडे बघा ना. हां, या साईडला. बाई गरलेच दात किडले. नको दाखवायला. पेरूची बी अडकली, तिचं दात दुखतं. प्रमाणाची बाहेर तिचे किती दात किडले शिवण्या तुझे. खाते चॉकलेट. तिचा नाही तर दात काढायला लावलेला आहे. तिचं दात काढायला लावलेला आहे. ते बी अडकलेली निघत नाही. नागपुडाची गाणी दिसू राहिली. पण मुली बसलेल्या आहेत, साहेब टी व्ही बघतायत, आणि मी करते. शिवान्याने ना आता सध्या बर्गर खाल्ला आहे, कारण त्या दिवशी ना आम्ही बर्गर केले होते याचे काय म्हणतात, हां टिक्की केली होती मी शिवण्यासाठी. टिफिनला काहीतरी पराठ्याचं काहीतरी स्टफिंग केलं होतं, आणि ते एकदम टिक्कीसारखं झालं होतं, खूप छान झालं होतं. तर मग त्याच्या टिक्क्या वगैरे करून ठेवल्या होत्या. तर अजून तरी शिल्लकच आहेत टिक्क्या बघा. तर आता बघू फ्रीजमध्ये ठेवून देते. फ्रेंच फ्राईज केले होते तिने, ते शिवण्याने आता खाल्लं. शिवण्याचाच उपवास नाही, बाकी श्रेयाचा, माझा आणि यांचा, आमचा तिघांचा उपवास आहे. मी थोडीशी रताळे आहेत ना, तर थोडेसे तुपामध्ये फ्राय करून थोडेसे तुपामध्ये शिजवून घेते. मग आम्ही तेच आता सध्या खाणार आहे. साबुदाण्याची खिचडी वगैरे हे म्हणताय नको जाऊ दे, रात्रीच थोडेसे साबुदाण्याचे वडे वगैरे करू. संतोष भाऊ सीमाताई थोडेसे बाहेर गेलेले आहेत. सीमाताईच्या भावाची मुलगी आहे ना, तिच्या पायाला थोडंसं काहीतरी गाठ रक्त गोठले असं काहीतरी झालेलं आहे. तर ते पुण्याला तिला इथं आणलेलं आहे, इकडच्या डॉक्टरकडं. गावाकडे तिथं ट्रीटमेंट नाही झाली, तर पुण्याला आणलेलं. तर ते त्याला बघायला गेलेले आहेत, त्यामुळे मग आम्ही घरीच आहोत. नाही तर मग हे म्हणत होते त्या गार्डनला जाऊयात, आपल्या संभाजी उद्यान नाव दे. हां, आम्ही मागे नाश्ता करायला गेलो ना संभाजी उद्यानला, पुण्यामधलं जे आहे ना शनिवार आड्याच्या पुढे त्या साईडला. तर काय शिवण्या चला मग आता थोडीशी रताळी वगैरे खाऊन घेते. बाकी काय काय होतं ते, ज्या ज्या गोष्टी होती मी तुमच्यापर्यंत शेअर करेलच. मी बघत राहा, ब्लॉग कंटिन्यू करत राहा. चला. आणि हां, मी कशी दिसते मला नक्की कमेंट्स करून सांगा. आता न्यू ब्लाऊज घेतलेला आहे. एका ताईने मला कमेंट केली होती, ताई तुम्ही एकच ब्लाऊज घालतात का प्रत्येक साडीवर? तर कसं होतं माहिती का, आपल्याला जे कम्फर्टेबल असतं ना आपल्याला, तर तेच आपण जास्त करून वेअर करतो. ब्लाऊज तर भरपूर आहे. मी जमलं नाही एखाद्या दिवस दाखवल तुम्हाला माझे ब्लाऊज हे सगळे ब्लाऊज वगैरे दाखवल. पण ना
ते कसं असतं ना आपल्या सगळ्या लेडीजचं, अरे जे कम्फर्टेबल वाटतं ना आपण सारखं तेच वेअर करतो ना. आता ही सध्या न्यू लेटेस्टमध्ये बघा, हे आता न्यू घेतलेले आहेत, 2 घेतलेत, पुढच्या वेळेस अजून 2 घेईल. भरपूर मला आवडतात ब्लाऊज घ्यायला, मम्मी पण मला देत असते, पण मम्मीने मला दिलेलं होतं म्हणून मी ते सारखं प्रत्येक वेळेस. आणि कसं जरा व्हिडिओ काढायला ना का असं कम्फर्टेबल ब्लाऊज असलं ना तर ते बरं पडतं. सो बसलो आहे टाईमपास करत थोडंसं, कारण की आता स्वयंपाक नाही, भांडी कुंडी सगळी मी आवरून घेतली, बसले थोडंसं. आता मला ना शिवानी केसांना हात लावला ना तर असं वाटलं पडी मारून घ्या. पण वाजले 4, मारून घ्या ना मॅम. त्यांना मला थोडंसं बाहेर फिरून यायचं का असंच नॉर्मली, काय माहिती. हो शिवानी वेणी घातली, अरे खरंच दाखव मागून व्हिडिओ काय. आणि तुम्ही मम्मीचं चॅनल कसं काय खोललं सांगा ना. तू चॅनल करायचं ना यूट्यूबचा? हा मला खोलायचं डान्स चॅनल. हे डान्स नाही, कॉमेडी, ॲक्टिंग कॉमेडी करा. जसं ती पोरी करतात ना, ये देखो हमारे पास है गधा, ये गधा है, कोण सांगत आहे, ये छोटा गधा है, तुम बड़ा गधा हो. असं कॉमेडीवाले व्हिडिओ. ऐका, आम्ही काय करणार आहे, पहिले आम्ही चॅनल खोलणार, त्याच्यात माझं एकटीचं चॅनल ड्रॉइंगचं, आणि त्याच्यानंतर आम्ही अजून एक चॅनल खोलणार, ते फक्त आमच्या दोघांचं असं. आम्ही त्या कॉमेडी एक्स्ट्रीम मजा असं नाही. माझं डान्सचं चॅनल आहे, हिचं एक क्राफ्टचं चॅनल, आणि नंतर आमच्या दोघांचं चॅनल सगळं. हां आता याची पुढची पिढी ना बापरे, आम्ही तरी किती उशिरा सुरू केलं मी ते यूट्यूब चॅनल, बापरे. सो आमचं काय कुठं जाणं होत नाही, आम्ही आहे ते घरातच आहे. हे माझा कुठं जायचं नाही, आता घरातच बसायचं. सो मी लावून दिले बटाटे, कारण की थोडीशी भूक लागते. ओन्ली फक्त रताळीच खाल्ले होते, तर थोडे साबुदाण्यासाठी ना बटाटे लावून दिलेले. साबुदाणा वडा करतो, थोडंसं 4:30 झालेले आहेत. मी म्हटलं चला कुठेतरी जाऊ, फोटो सेशन करू दे. फोटो सेशन पण केलं, काहीच नाही झालं. आमचे बाबा बसलेत, मी पण बसते. मग आता काय करू, चेंज करते आता थोड्या वेळाने, घरा साडी वगैरे चेंज करून टाकते आणि मग लागते आपल्या कामाला. साबुदाणा वडा करून देते सगळ्यांना आणि मग काय आपली जिंदगी अशीच. मी म्हटलं फोटो काढतील, माझी इच्छा होती, काही नाही. या मी किती छान वाटतोय बघा ना, स्वामी समर्थांची मूर्ती मस्त आहे, मला खूप आवडली, खूप सुंदर आहे. आणि आज फायनली मस्त आपल्या बघा काय करायचं चाललं उद्योग. किचन कुठं गेलं आता कारण की ना असं लुक होता ना साऊथचा, म्हणून मला इच्छा होती. यांच्याकडे लुंगी पण आहे माहिती आहे का, काही झालं नाही. घरातलीच कामं वगैरे चालली माझी. हा दे थोडंसं. श्रेया चहा ठेवतीये आमच्यासाठी. यांचं बघ काय चाललं माझीच बघायचं. काय म्हणले, हा श्रेयाचा ड्रेस आहे बरं का. या अशी आमची एकमेकीला कामाला येऊन जातात. हा ना, नाशिक बाबांनी गेलं तर शालीमार, मेरा प्यारा शालीमार. सगळ्या बहिणींचे ड्रेस ना फाडून फिरून माझ्याकडेच येतात. तनु म्हणते सगळ्या बहिणीचे ड्रेस फाडून फुडून माझ्याकडेच येतात. काय हॉलिवूड आमचा ड्रामा आहे. हॉलिवूड यू डोंट डू दिस. बॉलीवुड ओए तुम ऐसा बिल्कुल नहीं कर सकते. ही काय करू राहिली पण एंड सीरियल. काय चाललंय यांचे येडं काय. सो हॅलो फ्रेंड्स, तर संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:45. संध्याकाळ झालेली आहे, रात्र होत आलेली आहे आणि मी इथं लागले आहे संध्याकाळच्या मेनूसाठी साबुदाणा वडा. वर्षातून एकदाच आमच्या इथं बनतो, असं आधीमध्ये आम्ही कधीही साबुदाणा वडा करून खात नाही. सो आता इथं साबुदाणा वडा करते. श्रेया मला आलेली मदतीला. काय मदत करते काय माहिती. शेंगदाणे भाज, हाडकं दिसायला लागले पार. हड आवाज बंद करायला पप्पाला.
मम्मीचे पण हाडकं दिसतात. मम्मीचे हाडकं बघायचे. मम्मी वरती कर ना. गप्पा श्रेया. हे बाबा आपण हेल्थीच बरे बाबा. लाईटर कुठे? मला नाही तिखट आवडत ते. बस दोन बटाटे ना. कारण की ना आज उपवास आहे आणि उद्या सुद्धा उपवास घडणार आहे, कारण की उद्या सोमवारचा उपवास आहे माझा. तर त्यामुळे उद्या दुपारी थोडंसं खाऊन घेईल. दुपारी जे उपवास सोडेल ना आता हा महाशिवरात्रीचा, उद्या दुपारी दुपारी उपवास सोडून घेईल महाशिवरात्रीचा आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी उपवास धरेल सोमवारचा माझा जो डेलीचा आहे तो. सो आता साबुदाणे वडे करायला घेतो. तुम्ही बघत राहा, ब्लॉग पुढे जाऊ नका, बघत जा. आमचा ब्लॉग खूप चांगला होता. तू बटाटा मॅश करायला लागतो. तू बटाटा पण टाकतो. बिना बटाटा साबुदाणा वडा बनतो का? मला खरं नाही माहिती. मला वाटतं साबुदाणा आणि आतमध्ये मला ना खरंच इच्छाच व्हायला पण माहिती का, खरंच रिअली कोण साबुदाणे वडे आवडायचे, इतके साबुदाणे वडे आवडायचे ना, मी तुम्हाला सांगू शकत नाही. साबुदाण्याची खिचडी अक्षरशः मी मम्मीला पाठवून द्यायला लावायची. मम्मी थोडीशी पाठव पप्पांबरोबर डब्यात. माझ्या पप्पांचा जॉब इथं होता ना. हा मम्मी चहाची टमाटरची चटणी साबुदाण्याची खिचडी मी अक्षरशः मम्मी सांगायची मला पाठवून दे. पण ना आता काय माहिती ते असं खाऊ वाटत नाही जेव्हा स्वतःच्या हातात येते ना सगळ्या गोष्टी. तर खरंच आहे रिअली बरं का. म्हणजे माझी सासूबाई पण मम्मी जर बघत असेल ना ब्लॉग, मम्मीला समजेल ते. ज्यावेळेस आपण सासूबाईच्या अंडरमध्ये राहतो ना, तर त्यावेळेस जेव्हा सासूबाईंच्या हातात सगळ्या गोष्टी असतात ना, तेव्हा खूप काय मन करतं. आणि ज्यावेळेस स्वतःच्या हातात येतं ना, तर त्यावेळेस खरंच रिअली खरंच सांगते म्हणजे अनुभवाची बोल की अजिबात खाऊशी वाटत नाही माहिती का. अंडे असू दे पडले पण अशी इच्छाच होती माहिती का, चटणीची भाकर तेच जास्त खाऊ वाटतं बस. तर मम्मी त्यांनी पण त्यांचं आम्हाला शेअर केलेलं होतं. ज्यावेळेस आजी ज्यावेळेस करायचं ना, तर त्यावेळेस त्यांना पण खूप खाऊ वाटायचं. पण ज्यावेळेस स्वतःच्या हातात त्यांच्या अशी सत्ता आली म्हणजे करायची वेळ आली ना, तर त्यांची सगळी म्हणजे ते नाही का त्यांना काही ना काही प्रॉब्लेम सुरू झाले. ते आता म्हणतात ना की यार जेव्हा माझ्या हातात होतं तर नाही का, तर खूप खायचं मन करायचं. पण जेव्हा स्वतःच्या हातात आलं तर ते खाऊ जात नाही आणि काही ना काही प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत शरीरात. बस हे चिंदी टाकते तर साबुदाणे आणि हे साबुदाणे होते हे निवडून टाक. चिंदी काय त्यामध्ये? चिंता ठेल्यावरचे साबुदाणे आहेत का, तर ते खराब काय. सो हॅलो फ्रेंड, तर मी चेंज करून घेतलेलं आहे कारण की आज सकाळपासून दिवसभर साडीवर होते. आता नको झालं होतं कारण की आता वडी वगैरे पण तळायचे, चटणी करायची यांना. तर साहेब म्हणते 7:30 झालेले आहे, पण खाल्लं का कसं थोडंसं डायजेस्ट पण होईल लवकर खाल्लं तर. त्यामुळे हे म्हणताय की मला तळून दे. आता मी चटणी करून घेते आणि वडे तयार करून घेते. तर तुम्ही पण बघा. आणि तुमचं कसं चाललेलं आहे महाशिवरात्रीचं, कोण काय खाते. आम्ही तर जास्त दुपारी काही खाल्लं नाही आहे, फक्त नॉर्मली रताळे वगैरेच थोडेसे खाल्लेत आणि बाकी काही खाल्लं नाही. आता भूक लागलेली आहे. संध्याकाळी थोडासा चहा घेतला, श्रेयाने मस्त चहा ठेवला होता, तो चहा घेतला आणि त्यानंतर मग थोडीशी मला ॲसिडिटी पण झाली. ते म्हटलं थोडंसं वडे वगैरे कर, थोडेसे 1-2 खाऊ आणि त्यानंतर मग थोडंसं वॉकिंग वगैरे करून येऊ. थोडंसं आता ते टी व्ही बघताय, शिवाने खेळती बाहेर, श्रेया मला इथं किचनमध्ये हेल्प करते. तर चला बघत राहा कसं वाटतंय. नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. चल हॅलो फ्रेंड्स, तर आज ह्या गोष्टीला खूप महत्त्व आहे आणि माझी सगळ्यात जास्त फेवरेट ही आहे गोष्ट. याला कौट म्हणतात, कोणी काय म्हणतात ते मला माहिती नाही, पण मला कौटच माहिती आहे. तर मी ते गूळ टाकून ठेवलेलं आहे आणि खरंच खूप छान लागतं. साबुदाणे वड्यांचं तयारी चालू आहे. साबुदाणे वडे गरमागरम इथं बनले आहेत आणि इथं साहेब बसलेले आहेत. मी तुम्हाला दाखवते. इथं बसलेले आहेत साहेब गरमागरम. साहेब बसलेले आहेत गरमागरम, मॅच बघताय मोबाईलमध्ये आणि खात आहेत साबुदाणा वडा आणि त्याचबरोबर आपली चटणी. आणि इथं मॅच पण बघताय म्हणजे टी व्ही पण बघायची, मॅच पण बघायची. वा काय छान आहे. आता ते खात आहेत. देवपूजा झालेली आहे. मनच भरत नाही ते बघून स्वामी समर्थांना. इतकी सुंदर आहे बघा ना. मला नक्की सांगा बरं का कमेंट करून कसं आहे. म्हणजे मी जास्त मोठी पण नाही, जास्त छोटी पण नाही, अशी व्यवस्थित मीडियम साईजमध्येच घेतलेली आहे स्वामी समर्थांची मूर्ती. कशी वाटते मला नक्की सांगा. आणि ही राधाकृष्णाची पण मला फार आवडलेली आहे. मस्त आहे, ते छान वाटतं असं देवघर असं भरलेलं. सो आता इथं देवपूजा पण झालेली आहे माझी. 7 वाजलेले आहेत जवळपास. इकडं आमची थोडीशी पुढं आहे त्यामुळे 7च वाजलेले आहेत. शिवसुद्धा तेच वडे खाणार आहे आणि मी इथं करते. श्रेया पण मला मदत करते. मदत करली नाही. ना डॅन्डर झालंय आता. काय झालं?
मला पण झालंय. अगं माझं म्हणते मी वेगळे. माझा डॅन्ड्रफ माझ्या केसांना वाट लावायला म्हणते लोकांना. नाही का बाई, माझ्या केसांमध्ये डॅन्ड्रफ झालेलं आहे. सध्या चालू आहे काही ना काही. मी घेतलं आहे डॅन्ड्रफचं औषध वगैरे थोडंसं लावते, शॅम्पू वगैरे. पप्पा विचारशील अजून पाहिजे का? मस्त गरमागरम फ्राय करूयात, खाऊयात थोडंसं निवांत. थोडंसं बाहेर बसते जराशी. वेळच भेटला नाही आज दिवसभर, म्हणजे असं काही ना काही कामच चाललेली होती. तर चला मग बघत राहा. शिव मॅडम राहिलेली होती, सो शिव मॅडमसाठी इथं मी आता तळून घेतलेले आहे. कढईला इग्नोर करा, लोखंडाची आहे आणि खूप जुनी कढई आहे. सो आता इथं शिवण्यासाठी मी मस्त गरमागरम वडे तळून घेतलेले आहेत. भांडी वगैरे सर्व काही क्लीन झालेले आहेत. आता फक्त शिवण्याला काढून ठेवते. तिला आता जेव्हा खायचं तेव्हा खाईल. आता गेली ती खेळायला. सो फायनली सगळं काही आवरून झालेलं आहे. जवळपास 7:45 झालेले आहेत आणि मी सगळं काही क्लीन करून आवरून बसलेले आहे निवांत. आता थोडंसं बसते, रेस्ट करते, थोडंसं मूवी वगैरे बघते. आणि कालपासून असा ब्लॉग शूट केलेलं होतं मी. जसं मला वेळ भेटला तसं मी करत गेले. आणि तुम्हाला ब्लॉग कसं वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आय होप तुम्हाला आवडला असेल. तर प्लीज कमेंट्स पण करा आणि लाईक पण करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग कधी होईल काही सांगता येत नाही, पण 28 तारखेच्या आधी जर झाला तर एखादा ब्लॉग होऊ शकतो आहे. आणि त्यानंतर मग 28 तारखेला आहे सीमाताईंचा वाढदिवस, तर त्याचा पण ब्लॉग होईलच. तर तुम्ही असंच प्रेम देत राहा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.